हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य हसतच नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेले आला का काय झालं? या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे. कशाला या महाकवीने म्हटलंय? आनंदी राहायला शिका. स्वर्ग मोक्ष नंतर बघू. आता स्वर्गातही पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलेलं. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, सगळं स्वर्गात होतं. आता काही राहिलेलं नाही. मध्ये मी 5-6 महिने तिथंच होतो, कटाळून खाली आलोय. हा आनंद स्वर्गापेक्षा मायबाप, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आवाज थोडा मोकळा कर की रे. अरे ह्या धंद्यातच आहे तू रोज. आम्ही चांगला आहे साऊंड सर्व्हिस तुझा. दीड तास अजून. मला काय तुला जावाई करून घ्यायचे काय? कामापुरती हाताळावं लागतं. असं अजित दादा म्हणला, मी नाही. जीवन सुंदर आहे. सध्या वातावरण चांगलं राहिलं नाही. महाराष्ट्र सगळा पिंजून निघाला. अतिशय माझ्या 77 वर्षात 25 वर्षापासून मला चांगलं कळायला लागलं. म्हणजे मी 25व्या वर्षी पारायण करायला लागलो. इतकं हे ज्ञानोबा, भागवत, ह्यांचे बंधुराज वगैरे हे लहान लहान मुलं होते. गुरुजी वगैरे आम्ही ह्या भोवतालच्या सगळे पारायण केले आहेत मी. गावाने वगैरे सगळे गावातलं बारकावा माहीत, खडं न खडं माहीत. कोण वर्गण देतं, कोण तसंच खातं, कोण वर्गणीतलं खातं, बैल कुठली भागानच कशात कसं भागल. चांगलं केलंच नाही तर. म्हणून मस्त आहे. सध्या वातावरण नाही चांगलं, कोणाचंही कोण कोणी कळत नाही. आणि हा परिसर तुमचा तर नदीच्या अलीकडचा अतिशय इतका गलिच्छ झालाय की असला कधी नव्हताच, कधी पाहायला भेटला नव्हता. एकमुखी होतं सगळं. भलतं वाटलं झालं अलीकडं. काय झालं की कारण एक, बांबूचं एखादं झाड असलं ती मोठं झालं की त्यातला कळक बांबू मोठांडे होतात आकाराने, आणि आकाराने मोठे झाले की त्याच्यातला रस कमी होतो. ती हिरवेगारपणा निघून जातो, पिवळेपणा निघून जातो, पांढरं. हे बांबू एकामेकावर ज्यावेळी घासतात वाऱ्याने, त्यावेळी त्याचा परिणाम असा आहे की 2 लाकडं एकावर घासली एकामेकावर की अग्नी तयार होतो. आणि तो अग्नी तयार झालेला आधी बेटाला लागतो, त्या तिथल्या बेटाला लागतो, आणि मग महाराष्ट्राला आग लागते. काय गंमत आहे मोठी ही. तयार होतो तो अग्नी, बाहेरून येत नाही. ते घासून घासून तीच तयार करतात. असं महाराष्ट्राचं बेकार वातावरण आहे सध्या. बरे अजून मला लोक विचारतात ही परस्पर विचाराची वेगवेगळ्या पक्षाची ही एकत्र तरी कशी काय आली बाबा. त्याचं म्हणलं सोपं आहे. एकाच जंगलात हाती, घोडं, खोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळं एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाहक पळवतो पण धरीत नाही. साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चालते, लांडगा पकडत नाही. कारण जंगलाला
आग लागली. प्रत्येकाला वाचायचं पडलं ह्या ईडीच्या बेन. ही आग लागली ती ईडीची आग आहे माय बाप. ही आग साधी आग नाही. मग विरोध सुटतो, सगळं होतं, काय राहत नाही. शिवतारे येतो, हर्षभाऊ येतो, सगळी मिळतात ही सगळी. हे काही राहत नाही विरोध. तुम्ही घाबरू नका माझ्या बाबतीत. मी तुम्हाला वाटत असेल डायरेक्ट का बोलतो. काय करीत नाही ती, दात पाडलेलं साप येत. काय राहिलेलंच नाही विष त्यांच्यामध्ये. दसा इतकी ताकद नाही त्यांच्यात. म्हणून जीवन चांगलं जग, आनंदी जगा, दिवसाला खळखळून हसत जा. काही माणसं तक्रार करतात की आम्ही एकटंच असतो. कसं काय हसायचं? दार लावून कपडे काढून हस. पण आनंदी राहायला शिक. आनंद हे टॉनिक आहे. बघा ना माझ्याकडं अजून स्ट्रॉंग आहे सगळं. लहानपणापासून डोकं दुखलं नाही, जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही काहींचं तसं सुद्धा दुखतं. किती खातोय आता? खायला काही ठेवलंय का येड्या? 100% अनुदानावर संडासची स्कीम होती आमच्या भागात. बाकी कशातलं का खात नव्हती, पण नव्हतं खायला पाहिजे. पुसून आणलं ह्या गाड्या नीती सुद्धा. काय ठेवीत असेल का? देखलिया चिंदी मन धावे, बैसता चोराचे संगती. आनंदी जीवन जगायला शिक. मग बघू स्वर्ग मोक्ष मिळतच असतं. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. माझ्या आया बहिणींच्या पायावर, बाळगोपाळ चांगले आहेत, मुली सुंदर असं वगैरे. मधून उठून जायचं नाही. फक्त पोरग एका दिवस उठून गेलं तरी चालेल, पण मुलगी मधून उठून गेली की ह्या पुरुषांची मान आयुष्यभर खाली राहते मायबाप. एवढं लक्षात ठेवायचं. विठ्ठल सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. आपल्या संत श्रोत्याच्या, माझ्या गुणेजन टाळकरी चौकदार, इकडं बघ, इकडं सरळ टाईट राहा सगळं. IPLचा जमाना आहे. तिथं कमी षटकात ज्यादा धावा आणल्या पाहिजेत. परवा बघितलं का नाही, धोनीचे शेवटचे 4 चेंडूवर 3वर षटकार हाणला आणि शेवटच्यावर 2 धावा काढ. 4 चेंडूत 20 ठोकले त्यांनी धावा. तुम्ही ठोका मला. असलंच गडी असतात रोज आम्हाला. जाऊ द्या. आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. शाळेत जातो कितीला? हा 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 क्रियापद झाल्यावर ठोका टाकायचं. वाक्य पूर्ण झालं, मध्ये गुदगुल्या करू नको. लय स्तुती सुद्धा महागात पडते. मापात पाहिजे कुठलीही गोष्ट. म्हणून आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस चढवणारा, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करणारा, भंडाऱ्या भामचंद्र भोरड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्याने सुवर्णाक्षराने लिहिला. विवेकशील जीवन, वैराग्य संपन्नता, भक्तीचा परमोच्च ठेवा, 7 पिढ्याचा परमार्थाचा वारसा, बोलोबा कनकाईचा वंश आणि विश्वंभर बाबापासूनची आदर्शाची मालिका वारकऱ्यांची. स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या माझ्या जीवनाला मोक्षाचा देवयान पंथ मिळावा म्हणून ज्याने आपलं सार सर्वस्व पणाला लावलं, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला. विठ्ठल का जोरात वाजवायचं? घोळा घोळा वाजते, टाळ म्हणायचं नाही, हाणायचं. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मोराला छंद, भोग भोगिता चाटीला भोग,
ज्ञान घेळून गावा गोविंद. वारकऱ्यांचं टाळ आहे ती काय नारायणगावचं येतोय. उगवली शुक्राची चांदणी, उगू दे नाही तर मावळून दे. जे जीवन सुंदर आहे तुमचं माझं मजेत जगायचं. वारकरी तत्वज्ञान संस्था फिंस्था झाली तुमची, झाली का? वारकरी तत्वज्ञान बाबा लगेच्या लगे कळत नाही. घटन मटन पटन रज्जून सरपण स्थानून पुरुषन शोक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदवाप्तीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन कानादन गौतमन. तर ही गडी रोलला जाते.